नमस्कार मंडळी. सो आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही दोघे मिळून एक नवीन ब्लॉग आज बनवणार आहोत. कुकिंग ब्लॉग आहे. मी ह्याला आज खूप मस्का लावला आहे सकाळपासून आणि त्याच्यानंतर फायनली हा रेडी झालेला आहे आणि ह्याला सांगितलं आहे की माझ्यासाठी काहीतरी बनव नाश्त्याला आणि तो आज बनवणार आहे. आणि ती कुकिंग तो बनवतो म्हणजे ऑब्व्हियसली कुकिंग स्पेशल होते. आणि ह्यामध्ये मी एक छोटंसं असं प्रँक म्हणता येईल की नाही माहीत नाही, बट एक छोटंसं मजा म्हणून मी काहीतरी करणार आहे युनिक. मी एक वाक्य दोनदा रिपिटेटिव्ह बोलणार आहे. कंटिन्यू व्लॉगमध्ये नाही बोलणार मी, इन बिटवीन व्लॉगच्या असं मध्ये मध्ये ते मी बोलत राहणार आहे. एक वाक्य मी 2 टाइम्स बोलणार. लेट सी की हा नोटीस करतोय की नाही ते, आणि कसं होतं हे हा व्लॉग. मला असं वाटतं त्याच्यामुळे थोडीशी मजा येईल. सो बघूया या व्लॉगमध्येच तुम्हाला कळेल. अभी मजा आएगा ना भिड़ो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलवर, तुमच्या ब्लॉगर आदेश ब्लॉगर अनितावर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे गाईज. वेलकम बॅक. सो आम्ही पुन्हा आलेलो आहोत. चॅनल ढापून राहणार अजिबात नाहीये, शक्यच नाही आहे, हे मी होऊ देणार नाही आहे. सो आपण आलो आहोत पुन्हा एकदा कुकिंग साठी. आपण किचन मध्ये आहोत, तुम्हाला दिसत असेल. सो आता आम्ही कुकिंग करणार आहोत आणि आज आम्ही ठरवलंय काहीतरी चॅलेंजिंग करायचं, ज्याच्यामुळे एक इंटरेस्ट येईल आणि तुम्हाला देखील मजा येईल बघायला. सो चॅलेंज काय करणार आहोत आपण आज? चपाती. किती गॅप घेतो यार बोलायला. ठीक आहे, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जो चॅलेंज आहे तो आहे चपातीचा चॅलेंज. त्यासाठी हे बघा मी तुम्हाला दाखवते. पीठ मी मळून ठेवलेलं आहे आणि आम्ही दोघी ह्याला असं वाटतं की हा माझ्यापेक्षा खूप बेटर आणि खूप छान चपाती मळू शकतो, असं गोल सर्कल व्यवस्थित. मी देखील व्यवस्थित करते. सो मला असं वाटतं मी ह्याच्यापेक्षा छान करू शकते. सो आम्ही ठरवलं की हा चॅलेंज करावा आणि बघूया, लेट सी दोघांपैकी कोण बेटर आहे. मला तर वाटतं मी छान आहे, म्हणजे चांगला करते. सो हा चॅलेंज करणार आहोत आम्ही. आणि तो चॅलेंज बघण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ब्लॉग मध्ये कनेक्टेड राहायचं आहे पूर्ण. सबस्क्राईब तर करायचंच आहे, पण हा ब्लॉग मध्ये कनेक्टेड राहा पूर्ण चॅलेंज बघण्यासाठी. आणि हा अजून काहीतरी बनवणार आहे ते मी पुढे सांगेलच. हा चॅलेंज झाल्यानंतर सांगणार आम्ही पुढे अजून काय बनवणार. बिकॉज फक्त चपाती तर आम्ही खाणार नाही, त्याच्यावर काहीतरी असणार आहे आणि ते कोण बनवणार आहे दोघांपैकी ते देखील तुम्हाला लवकरच कळेल. सो आता चला घेऊया का. सो आता आपण या गोळ्याचे 2 भाग करूया. मला वाटतं 2 पेक्षा जास्तच होतील. हा एक 3 होतील मला असं वाटतं. होतील तेवढे होतील. ठीक आहे, तर मी हा एक घेते मोठावाला गोळा. नंतर तू 2 बनवशील ना, तसं तुला असं वाटतं की तू माझ्यापेक्षा बेटर बनवतो. सो तू 2 बनव. ज्याची चपाती चांगली गोलेल ते 2 बनवत चाल. वा, अरे यार मग मलाच करावे लागतील वाटतं, कारण माझी गोल आहे. लेट्स सी. लेट्स सी. ओव्हर कॉन्फिडन्स. क्या बोला तूने? ठीक आहे, मीठ घेतलं मगाशी, मीठ झाकणच नाही लावून ठेवलेलं. का असं करतो रे? गाईज आमच्या इथं आता गोल नसतो. असं काय वाटतं मला गोल नाही होणार आहे. अरे यार थांब, ते ना जरा पीठ जास्त असं सॉफ्ट झालंय ना. कारण गाईज कारण परत एकदा मी करते. थांब, हे ना काहीतरी असं हे झालं. थांब एकदा, ते जरा जास्त सॉफ्ट झालंय ना, तर ते पसरतंय सगळीकडे. काय नाही. This is very wrong. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. मला असं डीप केलं आणि थोडं जास्त लावते, कारण मी तुझ्याकडनं शिकले की सुकं पीठ एकदम जास्त लावायचं भरमसाठ. तू पूर्ण चपाती पर्यंत व्हिडिओ काढणार त्याचा. हाँ होते 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 गोल होते. सो गाइस मला असं वाटतं माझी गोल होते आहे. दाखव एकदा गोल. हे बघा, अशी गोल नसते. अशीच असते. हे काय अशी गोल नसते.
हा सो मला माझ्यासाठी हाच गोल आहे. तुम्हाला माहितीये मला काहीच जेवण बनवता येत नव्हतं आधी. नंतर मी आफ्टर मॅरेजेस जे काही शिकले सगळं शिकले आणि सगळं बनवायला लागले. सगळं मी शिकवलंय मी. काय तू जेवण बनवलं तुला. एक्सक्यूज मी, भाजी बिजी तू शिकवली आहे मला. तुला तुला येते भाजी बनवता? हो ऑमलेट. ऑमलेटच येतं फक्त बस. ऑमलेट आणि डाळ भात बस. दॅट्स इट. अजून काय नाही येत. झाली माझी लई मोठी केली आहे मी बघ. आणि मी चपाती देखील अशी मोठी करते की एका चपातीमध्येच पोट भरला पाहिजे. परत कोणी मागायलाच नाही पाहिजे चपाती. सो हे बघा आपली गोल चपाती रेडी आहे. तुम्हाला दिसते गोल सर्कल. सो गाईज माझी चपाती रेडी आहे. हे बघा पूर्ण गोल असा सर्कल झालेला आहे आणि माझ्यासाठी हाच सर्कल आहे. जरी कोणाला असं परफेक्ट सर्कल नाहीये. कोणाला असं वाटत असेल जळणाऱ्याला की हा सर्कल नाहीये, बट हा एक सर्कल आहे. तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये हा सर्कल आहे की नाही. सर्कलच आहे बघा. फुगली पण पाहिजे चपाती बनवून काय पाहिजे. फुगणार. दाखव आता नाही आधी चपात्या करून होत्या. मला असं वाटतं दोघांनी देखील बनवून घेऊया त्याच्यानंतरच एकत्र शेकायला घेऊया. एकाची शेकणार चपाती फुगली तर आधी काय मला फुगली. फुकायचं आहे आपल्याला, फुगवायचंय. सो फुगेल मला असं वाटतं. मला माझ्या चपातीवरती 200% विश्वास आहे. आता बघूया ह्याची चपाती कशी होते. गोल होते की पसरते. लेट्स सी. चला तर आता ही माझी टर्न आहे. आता मलाही करून दाखवायचं या रणभूमीवर. कशावर? रणभूमी आहे. ठीक आहे बघू आता. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो गाईज, हिला चपाती मी बनवायला शिकवले. हो यस, हिला लग्नाच्या वेळेस काही येत नव्हतं. पण आता मी जरा 2-3 वर्षानंतर करतोय चपाती. लेट्स सी कशी बनते. चपाती बनवायला शिकवले. किती क्रेडिट घ्यायचं असतं सगळ्याच गोष्टीचं. घेतलंच पाहिजे. एक मिनिट. चपाती शिकवली आणि बाकीचं कोणी शिकवलं मला ते पण सांगा. युट्यूबने शिकवलं. हॅलो युट्यूब मी एवढं नाही रेफर केलंय. मी स्वतःच्याच डोक्याने जरा असं डोकं लावून बऱ्यापैकी शिकली आहे भाजी बनवायला. तेल लावलंस तू? दिस इज माय काइंड ऑफ चपाती. मी नाही लावलेलं तेल. तुझी चुकी. मी एवढं तेल वेस्ट करायचं नसतं मला. मी वेस्ट नाही करत. वेस्ट नाही ॲक्च्युली. लावतात मोस्टली सगळीजण. मी नाही लावत. मी शेकवताना लावते. मोदक करतो असं वाटतं. असू दे. हे बघा गाईज किती पीठ लावतो ते बघा. सुकं पीठ मी बोलले ना मगाशी. एक चपातीचं सुकं पीठ आहे. या चपातीला 2 चपातीचं पीठ एकत्र घेतो. जाऊ नकोस. चलो मत बराबरी करो असंच आहे ना काहीतरी डायलॉग. बन राहिलाय. किती वाईट पीठ लावतो. तुला काय करायचंय. गोल होण्याशी संबंध आहे. पीठ लाव नाही लाव त्याचं तुला काय नाही करायचं. किती वाईट पीठ लावतो. असू दे. मला नाही माझ्या कामात डिस्टर्ब करायला मला कोणी आवडत नाही. हा काय होय. डेडिकेशनने काम करतोय बाबा. चॅलेंज आहे चॅलेंज. डेडिकेशनने काम करतोय बाबा. असू दे. तेवढी मोठी पण होईल ना माझ्या एवढी. तुझं पीठ जास्त होता माझं कमी आहे. ओ कारण रीजन्स कैसे देने का ऐसा देने का. थोडीशी गोल नाही झाली माझी. हे बघे स्ट्रेट दिसतोय मला. खूप वर्षानंतर गेली मी. आता काय झालं वर्षानंतर करो नाहीतर
वर्षानंतर करो. माणसामध्ये जर टॅलेंट असेल तर खूप वर्ष असो काही असो तो आला पाहिजे. मग एक काम कर ना, तुला असं वाटतं खूप वर्षानंतर केली मग तू डेली करत जा ना सकाळी उठून मला हेल्प, म्हणजे तुला सवय पण राहील. काय बोलतोस मग? नो, लग्न कशाला केलं मी? अच्छा, याच्यासाठी केलंय लग्न, पैसा खर्च केला याच्यासाठी, मला घेऊन आलाय मोलकरीण म्हणून काम करायला. ठीक आहे, गोल नाही झाले पण ठीक झाली. बघा गाईज, आता हे फुगण्यावर पण डिपेंड आहे. फुगली पाहिजे चपाती. फुगणार माझी पण फुगणार. पण हे आपण आधी डिसाईड नाही केलेलं, आपण फक्त गोलचं डिसाईड केलेलं. सो हे कसं काय तू सडन ठरवतो की फुगवायला पाहिजे? आपण तर आधी डिसाईड केलेलं की फक्त गोल झाली पाहिजे. त्याचे सगळे चल आता तू एक्स्ट्राचं काम करतोय यार. मग जर फुगली तरच, म्हणजे तू अजून वाढवतोय चॅलेंज. हा चॅलेंज पण मी केला एक्सेप्ट. ठीक आहे, हा चॅलेंज पण मी केला एक्सेप्ट. राईट. बघूया, लेट्स सी. तर आपण आता तवा इथं ठेवलाय, थोडा वेळ त्याला गरम होऊ देऊ. नंतर मग आपण चपाती त्याच्यावर भाजून घेऊया. आणि गोल झाली पाहिजे. गोल झाली, ऑलरेडी झालंय ते दिसतंय क्लिअर कोणाचा गोल आहे आणि कोणाचा गोल नाही. ठीक आहे, आता स्वतःचा गोल नाही झालाय म्हणून काय नाही. आता तू मगाशी बोलला लाटताना एवढं गोल मला वाटत नाहीये. तुझ्यापेक्षा गोल आहे, गोल नाहीये पण तुझ्या चपातीपेक्षा माझी चपाती जास्त गोल. अच्छा, कसं फिरवायचं माणसाने तर असं फिरवायचं. चला क्या करायला. अरे क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. ठीक आहे, आता मी माझी चपाती घेतोय गाईस. जी थोडीशी गोल नाही झाली ती वाली जास्त चपाती गोल झाली. फुगणार आहे गाईज, याची चपाती फुगणार आहे एकदम. फुगणारच आहे ऑब्विस. बघू ना आपण बघू ना. हाताने शेकवणार आहे. चमचा दिलाय मी, चमचा. जो हाताने पलटी मारणार तो खरा चॅलेंज. हॅलो, हे थोडंसं जास्त नाही होत आहे, एक्स्ट्रा वाढत नाही जात आहे. आधी गोल झाली पाहिजे, तर फुगली पाहिजे, मग हाताने पलटी मारली पाहिजे. आता नाही तेल लावायचं लगेच. तू मला शिकू नको बाय द वे. चॅलेंज माझी चपाती मी ठरवणार कशी बनवायची. अरे पण ती शिजली पण नाहीये. असू दे. तेल लावतो. ठीक आहे, तुझंच खरं. माझंच खरं. ठीक आहे, तुझंच खरं. फुगू दे. तेलवाली चपाती करायची आपल्याला, तेलकट. डोंट टीच मी. तेलकट चपाती करायची आपल्याला. अच्छा, ते जास्त तेल लावल्यावर फुगते. या त्याच्या मागे ट्रिक आहे का? नाही, असं काही नाही. ते थोडं जास्त झालं पण ठीक आहे. लय जास्त झालेलं आहे. फुगत का नाहीये. हा, अजून फुगली नाही. फुगली कुठे फुगली? पूर्ण कुठे? मोठी कुठे झाली? कुठे फुगली? फुगली नाही फुगणार. तेल जास्त लावल्यावरती फुगणार नाही ती आता. यस. तरी मी समजवायचा खूप प्रयत्न केला, तरी मी बोलली तेलवाली चपाती. फुगली. आपली चपाती आपण खायची. किती वेळा पलटी मारतो. फुगायचं यार मला. आणि मग जो चॅलेंज करणार तो काय करणार? काय नाही करणार तो. जो चॅलेंज करणार तो काय करणार? का असं गप्प झाली चपाती. दाखव. सॉफ्ट बघा, सॉफ्ट किती. कच्ची बघ. हे बघ, काय हे नाही, इथून कच्ची. शिजलीच नाही. हे बघ, हे इथून शिजलंच नाहीये, इथून शिजलंच नाहीये. मी खाईल, मी असंच खातो.
फुगली पण नाहीये, मागून थोडी करपली असू आहे. दे. हा हे चल ठीक आहे, मी हे मान्य करते बिकॉज शिजल्यानंतर याला घास लवकर शिजल्यानंतर होतं. बट व्हॉट इज दिस? कुठे गेलं ते? हे बघ, हे काय? हे अजून थोडं कच्चं कच्चं असू दे वाटतंय. असू दे, मी खाईल. गाईस याची चपाती तुम्ही बघितलेली आहे चांगली कशी झाली. झालेली आहे. मला तर थोडी कच्ची दिसते, कच्ची पक्की चपाती बनवलेली आहे, आता तू कच्ची बघू ना, पक्की तुझं चपाती बघू, बनवलेली तुझं आहे. बघू, तुझं बघू. आता तुम्ही बघा एकदम प्रो सारखी कशी चपाती मी बनवते, एकदम प्रो सारखी कशी मी चपाती बनवते. तुम्ही बघाच. सो मंडळी, आता आपण आपली चपाती शेकवायला घेणार आहोत. तिसऱ्यांदा बोल ना, 3 वेळा होऊन जाईल म्हणजे सिरियल टाईप. हॅलो, डोंट टीच मी, ओके? ऐशा बघ, थांब ए बघा बघा guys, बघा चपाती. थांब जरा. गो- हा. गॅसला गेला हिला असं वाटतं ही गोले बघा, ही अंड असतं असं. क्या बात करता है यार. हा, आता आपल्याला अंड्याचं पण काहीतरी करायचंय. तसं मी तुम्हाला सांगितलं, नंतर आम्ही करणार आहोत. पण मी असं कोणासारखं सारखं पलटी फलटी नाही करणार आहे. मी थोडंसं शिजू देणार, मग मी पलटी करणार. मी तुम्हाला शिकवते, कारण मी काय आहे, प्रो. काय आहे मी? प्रो. मेरे को ले रहा है ना तू? हे बघ लेट्स सी. हे बघ इथे इथे बघ, फुकरेला आहे बघ, फुकताय. इतनी खुशी मुझे आज. फुकताय. बरं, हे बघ इथे आहे. हे बघा गाईज, माझी चपाती कशी फुकते. मला तर पिंपल आल्या पण असं फुगतं, मग ते तर बोलणार काय. मार साले का खोपड़ी तोड़ साले का. ते हा जेव्हा आपण हारत येतो ना, त्यावेळेला कशी कारण द्यायची, तर हे अशी कारण द्यायची आणि कसं त्याचं फिरवायचं ते असं. जळाली चपाती. झाली नाही आहे, ती थोडी शिजते. शिजते? आम्हाला तेल लावायचं. आता आपण ह्याला थोडं तेल लावून घेऊया. थोडं माझ्याच एवढं तेल लावलंय तू. अरे ते चुकून जास्त पडलं, ते त्याच्यामध्ये ओ मग मला का बोलतेस. चुकून थोडं जास्त पडलं. थांब जरा, कॉन्सन्ट्रेट. हो जळ. पण त्या साईडला दाखव चपाती. मला कॉन्सन्ट्रेट करू दे प्लीज. असं मध्ये मध्ये येऊ नको, असं मध्ये कसली मध्ये जळाली. असं डिस्टर्ब करतात ना मध्ये मध्ये, मग त्याच्यामुळे लक्ष हे होतं. पण गाईज, मी खूप छान चपाती बनवते. हो जळालेली चपाती. अशी जरा उलटी करते, तू शिजवते. ती त्याला जळालेली नाही म्हणत, त्याला शिजवलेली म्हणतात, शिजली म्हणतात, त्याला शिजली म्हणतात. करपलेली चपाती. हे बघ, इधर थोडासा शिजने का बाकी है. फक्त चपाती घेतोयस का तू? तुला पण घेतोय. फोल्ड नाही होत, फोल्ड नाही होत, ते थोडस जास्त शिजलं. नजर लागली गाईज, नजर लागली असं मला वाटतं माझ्या चपातीला कोणाची तरी. बघ, ह्याला म्हणतात प्रॉपर शिजलेली. तेल माझं जास्तच झालं यार, तुझ्या चक्करमध्ये तुझं बघून माझ्याकडनं पण तेल जास्त पडलं. काय नाही. अरे यार फाटते. हे भगवान. मी डब्याला रोज या चपात्या खातो. हे बघतो नाही, गरम गरम आहे. हे पण खाशील चपाती बरोबर आता. बघू दे मला चपाती. हे बघ चपाती, हे बघ तुझं बघ, इथून शिजलेलं नाहीये. काय शिजायला जाऊ दे. माझी नरम किती आहे तुझं दाखव. थांब, गरम आहे माझी. माझी नाही, नरम गरम बघा, आहे. माझी बघा किती नरम आहे. तुझी दाखव. हा तुझी नरम आहे चपाती, माझी गरम आहे चपाती, माझी गरम आहे चपाती. हे बघ. अरे बघ पापड झालं. पापड आहे गाईस, पापड खायचं असेल चपाती का आमची. ठीक आहे ना, ते थोडस घाई मध्ये अरे. झालं. ही काय
ही जागा आहे, याच्यामध्ये जर भाजी भाजी खायची असेल ना तर इथे भाजी टाकून खाऊ शकतो. तू मसाला डोसा बनवलाय का याच्यात मसाला टाकायला? त्याचा हे पण होईल मसाला भाजी टाकून. याला बोलतात नरम चपाती गाईच बघा. ती आता थंड झाली म्हणून नरम आहे. तुझी पण थंड असू दे असू दे. सो गाईज ही बघा, ही आहे ह्याची चपाती जी कच्ची आहे. काय नाही सांगा कच्ची check करून. चांगली आहे. ठीक आहे. आणि ही जळालेली चपाती बघा. जळाली नाहीये, ती थोडी जास्त शिजली आहे आपण असं म्हणू शकतो. सो हे बघा, ही माझी चपाती आहे प्रॉपर गोल, प्रॉपर जळालेली. जळाली नाहीये, प्रॉपर गोल आहे आणि थोडीशी जास्त शिजली आहे. त्याला जळालेलं बोलतात. हे गरम आहे अजून. देऊ का काही झाला चटका देऊ? ठीक आहे. तर आता नेक्स्ट, आता आपल्या झालेल्या आहेत चपात्या रेडी. आपली चपाती आपण खायची. ठीक आहे. मला कच्ची चपाती अजिबात आवडत नाही खायला. मला जळालेली आवडत नाही तरी मी रोज डब्याला खातो. मग आता प्रश्न पडला एक, आता उरलं हे एक्स्ट्रा पीठ. गॅस स्लो आहे. ठीक आहे. तर ही या गोळ्याचं चपाती कोण करणार? बिकॉज आपण ठरवलेलं ज्याची चांगली झाली, पण असं ठरलं नाही अजून की कोणाची चांगली झाली. ठीक आहे. अजून ठरलं नाही कोणाची चांगली झाली आहे. सो गाईज तुम्ही सांगा कमेंट मध्ये कोणाची चांगली झाली, पण तोपर्यंत आम्ही थांबू नाही शकत. सो आता हे बनवणार आहे मी. तूच बनवणार आहे, कारण मला नाही बनवायचं, मला कंटाळा आलाय. सो तूच बनवणार आहे. असं चॅलेंज लावून ना ही स्वयंपाक बनवायचं टाळते, मला ढकलते माझ्या. टाळते नाही, एक दिवस गाईज आराम पाहिजे असतो यार. मला आठवड्याचे 6 दिवस काम करते मी, ऍटलीस्ट एक दिवस तरी आराम पाहिजे बाई माणसाला. गॅस मी घालव. हा तर मंडळी आमच्या चपात्या करून म्हणजे मी त्यांना थांबवलं. हा मला बोलू तर ते मगाशी व्यवस्थित नाही बोलली. तर आमच्या चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि तुम्हाला दिसेलच की कोणी चांगल्या बनवलेल्या आहेत आणि कोणी खराब. सो हिची चपाती बघा, हे बघ किती गोल चांगली आहे का? तुम्ही पण गोलच आहे बघ. पूर्ण सर्कल दिसतोय क्लिअर कट. पूर्ण सर्कल दिसतोय क्लिअर कट. तुम्हाला माझी चपाती सर्कल तर दिसतोय बट थोडी कच्ची दिसते. काय नाही, इकडे चांगली त्या साईडने आणि कच्ची ही दिसते. सेकंड चपाती बनवली ती दाखव. अजून अच्छा ती थर्ड वाली मी बनवली. बनवली. हा ही चांगली वाटते जरा, ही चांगली वाटते. सो आता काय बनवणार आहोत आपण? आमलेट. येस, ऑमलेट बनवणार आहे. आमलेट आमच्या ऑफिस आणि कोण बनवणार आहे? आजचा माझा शेफ, हेड कुक. हेड कुक. हॅलो, हेड कुक मी आहे, मी रोज बनवते ना. तर हेड कुक आताचा हेड कुक मी. हा ठीक आहे, चल दिली तुला पदवी. सो ऑमलेट बनवणार आहे हा, आणि मी खाणार आहे माझी चपाती आणि ऑमलेट. तुला तुझी चपाती खायला भेटणार आहे, माझी नाही. हा मी माझी चपाती खाणार बिकॉज मी चांगली केलेली आहे. असं मला माहिती आहे, म्हणजे मला माहितीच आहे चांगलीच केली. वाटतं तुला? वाटतं असं बोलणारच नाही. चांगलीच केली आहे. केस जातील याच्या. चांगलीच केली. मी नाही ऑमलेट 2 ऑमलेट फोडलेले, 2 मीठ टाकले. अजून काय टाकायचं? मसाला टाक थोडासा. हळद टाकतात. ते हे खाली ठेवून दे ना आणि हात धु. ते अख्खी चपाती करताना ते मागं होतं तेव्हा आपण त्याला हात नाही लावला. आपण हात धु आता. चपाती आपण इथे करत होतो बाय द वे, ते तिथे होतं आणि चपाती इथे या साईडला लाटलेली. जाऊ दे. अजून काय टाकतात त्याच्यात? थोडासा मसाला टाक ना. कोणता वाला? थोडासा हे नको, थोडा हा वाला घे. हा वाला घे. हा जो आपण कोळीन बाईकडनं आणलेला मसाला आहे ना तो घे. मसाला. हा, आणि हे बंद नाही करायचं. कोण का ठेवत नाही का तू? ते सोड आता. ते झाल्यानंतर हे घेतल्यानंतर हे बंद करायचं असतं. ठेवायचं पण असतं ना, त्याच्यात बंद करतात ना. काय हे परत ठेवताना ओपनच करावं लागतं ना, मग हे ठेवून देऊन मग अच्छा, म्हणजे तोपर्यंत कोण धडाक करून इथे पडू दे. आपल्या घरात आपल्या दोघांशिवाय कोण नाही. येस. आता काय शोधतोय? स्पून नाही, त्याच्यातच असणार भांड्यांमध्ये. बघ, हा बघ इथे मला दिसतोय. सो गाईज आम्ही ऑमलेटची तयारी केलेली आहे. हा हे मसाला, हा थोडासा मसाला टाकणार आहे ह्याच्यात. एवढा तुलाच खायचं, तुझं ऑमलेट आहे फर्स्ट. ह्याच्यात नाही द्यायचं नाही. मसाला टाकलाय, मीठ टाकलाय. झालं एवढंच ना? लाल टाकायचं असं का? काय लाल? लाल मिरची मसाला नको, तिखट होईल. डन. हे झालं. आता आपण घेऊ, गॅस चालू करू.
असं व्हिडिओच्या नादात तू माझ्याकडून सगळं काम करून घेतो असं मला फील होतं कधी कधी. असं काय नाहीये. एकच दिवस फक्त असू तुझी दे. हेल्प मागते. एका दिवसासाठी एवढं मला बोलून दाखवू नकोस. मला फील होतं. एक दिवस ऍक्च्युली मला आराम पाहिजे असतो ना, म्हणून मग मला असं वाटतं की ऍटलिस्ट व्हिडिओच्या चक्करमध्ये तरी तू मला आराम देशील आणि माझ्यासाठी काहीतरी करशील म्हणून. मग व्हिडिओचा पैसा मला देशील ना. पैसा तर अजून येत पण नाही, बट नॉर्मली तर बाकीच्या दिवशी तर तू मला हेल्प करत पण नाहीयेस. तर मला असं वाटतं की ऍटलिस्ट व्हिडिओच्या चक्करमध्ये तेवढं मेरे को कुछ तेरे हाथ का अच्छा खाने को मिलेगा. केलं काय मिक्स 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 झालं. केलं काय मिक्स मिक्स? हां मिक्स केलं. गरम तर होऊ द्यायचं तेव्हा मग टाकायचं ना तेल. मला शिकवू नको. शिकवणार. ऍक्च्युली मला बनवायची होती भुर्जी तुझ्याकडनं, बट एवढी मेहनतीचं काम मला असं वाटलं नाही तू करशील, म्हणून मी म्हटलं ऑमलेटमध्येच तुला सलटवते. मला बुर्जी नाही. मी सांगितलं असतं तुला, त्याला काय एवढं रॉकेट सायन्स नाही. मी सांगितलं असतं कसं करायचं, मग ते आलं असतं तुला. आणि मला असं वाटतं की तू खूप लवकर कॅचअप करतो चांगल्या प्रकारे, तर तू करू शकशील. चपाती पण लवकर कॅचअप केलीस तू. चपाती मला येते. अच्छा, मग मी कॅचअप केली काय व्यवस्थित लवकर आणि तुझ्यापेक्षा बेटर नाही. माझी चपाती चांगली. 2 अंड्यांचा ऑमलेट. मसाला केवढा टाकलाय असं सगळीकडे असं हे झालं. रेड चिली आणलं ना अजून आपण. तेच टाक ना असं वरून वरून. चिली फ्लेक्स नाही माझ्याकडे. ओरिगॅनो तोपर्यंत दुसरी अंडी फोडूया. 2 अंड्याचं करणार आहे दुसरं. पण तुला किती अंड्याचं पाहिजे? मला एक वेगळा, मला एक हाफ फ्राय पाहिजे. मला नाही हाफ फ्राय बनवतो. हा मग मी बनवेल माझा हाफ फ्राय, आणि एक नॉर्मल असा करा आणि एक हाफ फ्राय. मला अजून एक अंड्याचं मी खाणार आहे. टोटल 2 आणि 3 अंडी खाणार तू. ठीक आहे, चला आज तू बनवतोय तर तुला सगळं माफ. प्रोटीन भेटेल 15 ग्रॅम. हो बघा अंडा कुठलं. नीट फोड. ह्याच्यात काय काय टाकणार आहे? सावकाशा सावकाशा सावकाश करते. ये इथं हँडल नाही तर असं फिरवलं असतं. हा, आमचा हँडल ऍक्च्युली तुटलाय. काय करणार, नवीन घ्यायचं आहे पण त्याचा अजून मुहूर्त नाही निघालाय. थोडासा नमक डालाय. आता काय टाकणार आहे? मसाला ना असा करून टाक, असा करून टाक, नाही तर ते असे घट्टे राहतात. असं करून टाक. हा बस, जास्त नको टाकू माझ्या ह्याच्यात. हे माझं आहे. अच्छा, तुझं आहे काय? मग मी आज तुला शिकवेल हाफ फ्राय कसा बनवायचा. ओके, सो मी माझा एक हाफ फ्राय करणार आहे आणि मी तुला शिकवणार आहे हाफ फ्राय कसा करायचा, बिकॉज तुला तो येत नाही. करेक्ट? करेक्ट. हाफ फ्राय चल, मला कामाला येईल नंतर हाफ फ्राय करायला. का कधी ते विचारू नको. म्हणजे नाही कळलं हाफ फ्राय कामाला नाही म्हणजे का? कधी येणार कामाला? असं काय रिएक्शन देतेस? हमका पीनी है हमका पीनी. अच्छा, समझा मेरे को. समझ रहे हो आप? समझ रहे हो? जोक आहे काय? जोक आहे हा. समजलं मला. जोक आहे हा. जोक आहे. अच्छा, जोक आहे काय? जोक आहे. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. शेवटचं आता तुला बनवायचं ना. तुला एक असं बनवायचंय. हा, एक असं मला बनवून घे, मग मी माझा हाफ फ्राय बनवते.
स्पून घेतला असतास तरी ठीक Spoon होतं. इथं वापरलं का आम्ही? मग आपल्याकडे काय स्पून कमी नाहीये, दिसत तर आहे. चमच्यांची कमी आपल्या घरात नाहीये. दिसत तर नाही म्हणजे त्या भांड्यांमध्ये आहे ना बाळा. मी तेवढं कष्ट करत नाही बसणार. सॉरी बॉस. कष्ट करायचे असतं तर बुर्जी सांगितले असते तुला. त्याला पलटीकर करपेल नाही तर ते खालून. फक्त टाकायचं हाफ फ्राय, वरती मीठ टाकायचं, नंतर फक्त दॅट्स इट. ठेवायचं. हा, ट्राय करायचं तुला. हा. ओके, कर. दिली तुला संधी, ट्राय कर. पण फक्त व्यवस्थित ट्राय कर. ह्याला शेक ना हाताने, चपातीला करत होतास तसं. रिस्क. रिस्क. ही लाईट मला असं वाटतं ही बंद केली तरी काय प्रॉब्लेम नाही होणार आहे. करून बघू का? हा, काय नाही होत आहे प्रॉब्लेम, दिसतोय. काय झालं, मला बरं वाटतं ते लावून. इथं उजेड पडतो ना. आता काय काळोख नाही तसा एवढा. याच्यावर उजेड पडतो ना. ती जास्तच लाइटिंग वाटते चेहऱ्यावर तुझ्या. असू दे, असू दे. ठीक आहे, तुझंच खरं. काहीच तुम्ही माझा ठीक आहे, तुझंच खरं. ताट वाटून घेतो. माझा तर अंड बनव. सॉरी बॉस. आता तू बोलला बनवणार आहे करून. बनवतो. माझं ताट रेडी तरी करून ठेवतो. झालं लगेच खायला बसणार ना. खायला बसायचं. माझ्यासाठी बराच वेळ Guys, थांबला. माझं ताट. आता तुझी बारी. Yes. तुला ताट दे, तुझ्यासाठी ताट. की मी बनवते हाफ फ्राय माझा. नाही ना, मला बनवलं. नाही ना, मग मला बनवायचंय ना. मग 3 अंडी बनव मला. का? तुला जर ट्राय मारायचं असेल तर. नाही, 2च खातो. छान आहे, स्वतः 3 करा, मला 2 अंडी. कोणी आणले? मी पैसे कोण देत अंड्याचे? आणायला मी गेलो, माझं 50 रुपयाचं पेट्रोल लागलं. अच्छा, इथल्या इथे 50 रुपयाचं पेट्रोल. चालत जायचं मग. फैला उसको, फैला, पसरव. पातळ व्हायचं मला हे. हो दे, मला चालतं पातळ. पसरव जरा याला. एकच अंड्याचं आहे. म्हणूनच थोडं पसरव, मग मोठं झाल्यासारखं वाटेल, मोठा अंडा मिळाल्यासारखं. हा, बस बस बस. गॅस फास्ट ठेव म्हणजे पटापट होईल. जळायला नको तुझ्या पटापटच्या नावावर. तेलामध्ये काय ठेवतो चमचा, मला कळत नाहीये. पण पडलं आणि असं ठेवलेलं त्याच्यात. अच्छा, ही प्लेट माझ्यासाठी घेतली आहे काय? प्रो झालास रे आता तू ऑमलेटमध्ये. इवन चपातीमध्ये पण ठीकठाक आहेस. हस्तकला नाही, सॉरी, काय झालं, पाककला. पाककला पहिल्यांदा ऐकलंय मी. पाककला होतं मराठीतून. हा, पाककला. मला फक्त हस्तकला आणि चित्रकला 2च कला माहिती आहे. आज एक नवीन कला पाककला, स्वयंपाक कला. मस्त वाटतं रे माझा अंडा. लगेच झाला. हा झालं, आता काय त्याला त्याचे असे हे पण नाही आलेत. चपाती आहे का ते, त्याला तसं यायला. ठीक आहे, चल नेक्स्ट. नाव आय विल ट्राय माझा हाफ फ्राय. आता मी बनवणार आहे हाफ फ्राय आणि मी याला दाखवणार आहे. म्हणजे व्हिडिओ काढलेला असतं त्याला कळेल कसा बनवायचा. आणि ह्याचे ऑमलेट बनवून तयार आहेत. सो आता मी घेते बनवायला हाफ फ्राय. चला घ्या व्हिडिओ. हे चांगलं दिसतं. नाव अंडा घेतलेला आहे आपण. तू पण व्यवस्थित लक्ष देऊन ऐक. तेल टाकायचं नको. गेली, लाईटच गेली आता. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. सो अंडा घेतलाय. सगळ्यात आधी आपण तेल टाकूया. अरे अंडा अच्छा, सॉरी, डायरेक्ट टाकायचं ना, तेल जास्त नको. आता अंडा घेऊन आधी गॅस स्लोच करते. उडलं बिडलं तर माझ्या अंगावरून.
कैसा जिरा रे थांब. हाफ फ्रायला पाहिलं तसं नसं करायचं. माहितीये मला ते हे पडलंय बघ त्याच्यात म्हणून बरोबर नाही पडला तो व्यवस्थित. ते जाऊ मला खायचंय. मीठ तरी काय वरतून. हा आता हे आपण मीठ टाकलेलं आहे. थोडासा मसाला स्प्रिंकल केलाय. हे आपलं मंच. किती वेळ ठेवायचं ते. समजलं तू समजा ते लोक. किती वेळ ठेवायचं ते. थोडा वेळ लांब ना उडायचं जरा. तेल थोडं जास्त पडलं मला वाटतं हाफ फ्रायचं. ठीक आहे. हाफ फ्राय हाफ फ्राय हाफ फ्राय हाफ फ्राय. मला ना हे येलो असतं ना आत हे ते शिजल्यानंतर चांगलं लागतं. मला आवडतं. आता मला माझ्यासाठी हाफ फ्राय ट्राय करायचं. एक्सक्यूज मी ऑलरेडी 3 अंडी खाल्लीस तू. चौथा अंड होईल. अंडी कोणी आणले. मी डिसाईड करणार. चल शान्या. भारी यार तू. मी तर 2च अंडी घेते बा. एक आणि हे. आणि तुला ऑलरेडी 3 अंड्याचं बनवणं अजूनही काढलं पाहिजे. तुला अजूनही काढलं पाहिजे. कशी नवऱ्याला देत नाही रे. बघा बायको बघितलं ना कशी आहे. देते पण नवरा जास्त असलं की एकदमच एक्सेस खायचं नसतं. जरा काटकसर करायला शिकायचं असतं. एक नंबर. अरे अल्टी पलटी असतं हे. हा हाफ फ्राय फक्त हाफच असतं. पण मला ते कच्चं नाही तो उलट केला ते अल्टी पलटी बोलतात त्याला. अल्टी पल्टीच पण त्याला आपण फुल फ्राय म्हणू. आपण काय म्हणू फुल फ्राय. हाफ फ्राय अल्टी पलटी. हा मी दिसते ना पूर्ण म्हणजे एवढी अल्टी पल्टी. नवीन नाव दिले आम्ही गाईज याला हाफ फ्राय अल्टी पल्टी किंवा तुम्ही फुल फ्राय म्हणू शकता. ते नाव ऑलरेडी आहे अल्टी पलटी. अल्टी पल्टी ऑलरेडी आहे का. मला नव्हतं माहिती होतं ना. माझ्यासाठी नवीन झालं. ओके. सो मला थोडंसं फास्ट करते. ते थोडं कच्चं दिसतं. कच्चं नाही की ते. ओरडू नको ना तू. ओरडू नको ना तू. ये दाखव माझा हाफ फ्राय दाखव. हो अल्टी पल्टीवाला. सो हा अशा प्रकारे रेडी झालेला आहे. चला आता आपण झालेला आहे. आता तुझी पण अंडे झाले माझा पण झालेला. आता गॅस बंद करूया. सो गाईज आता मी माझं ताट बनवते. हे माझे 2 ऑमलेट. त्याच्यानंतर ही माझी स्पेशल कडक चपाती. कडक नाही सॉफ्टच आहे ही माझी चपाती. हा अशा प्रकारे माझं ताट रेडी आहे. ऑमलेट मी फोल्ड नाही करणार. हाफ फ्राय असं फोल्ड नाही होत. सो ही माझी प्लेट रेडी आहे. आता मी खाणार आहे आम्ही थोड्या वेळातच. आणि हा ब्लॉग आपण आता एंड करूया. सो अशा प्रकारे आमचं आजचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. आम्ही डिसाईड नाही करणार कोण जिंकलं हे तुम्ही डिसाईड करा. येस तुम्ही तुम्ही सांगा पूर्ण कमेंट व्हिडिओ मध्ये बघा. की कोणाची चपाती चांगली गोल होती चांगली झालेली कोणाची आहे. चांगली होती. आणि कोणी हे माझं हे माझं वाला आहे. हा मी घेत नाहीये. हे माझं आहे. सो आता आम्ही जरा पेट पूजा करतो आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये लवकरच. सो तोपर्यंत बाय. या व्हिडिओला चांगला जो कोणी नवीन आदेश. असेल 1 मिनिट थांब. थोडं लांब घे ना तुझं हाफ येते. जो कोणी नवीन असेल चॅनलवर त्याने लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि हा व्लॉग जर चांगला चालला तर मी नेक्स्ट टाइम काहीतरी नवीन ट्राय करेल. नवीन चॅलेंज ट्राय करणार हा ना. चॅलेंज ट्राय कर. मला माझं कुकिंगचं टॅलेंट कळालेलं आहे गाईज. तर मी करू शकतो. आतापर्यंत फक्त चपाती आणि ऑमलेटच केलेलं आहे. लास्ट टाइम काय केलं होतं आपण कुकिंग मध्ये विसरले. पनीर बनवलं ना. हा पण तो आपण रेडी केला होता. असं काय कुक केलं नव्हतं काय. हा. सो लेट सी हा व्लॉग तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. मग नेक्स्ट टाइम आपण ह्याच्याकडनं काहीतरी परत एकदा नवीन बनवून घेऊया. Yes. सो गाईज बाय टाटा. भेटूया नवीन व्लॉग मध्ये लवकरच. बाय.